ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवाञ्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्ण पादान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांश्च नमः ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत्विषे नमः। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। तुका म्हणे या मालिकेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, श्रील प्रभुपाद की जय। आज आपण तुकाराम महाराजांचा सुंदर अभंग पाहणार आहोत। अभंग असा आहे, आनंद झाला अयोध्येसी आला रघुनाथ, आनंद झाला अयोध्येसी आला रघुनाथ, अवघा जय जयकार आलिंगीला भरत, अवघा जय जयकार आलिंगीला भरत, आनंदले लोक नर नारी परिवार, आनंदले लोक नर नारी परिवार, शंख भेरी तुरे वाद्यांचे गजर, शंख भेरी तुरे वाद्यांचे गजर, करीती अक्षय वाणे ओवाळीती रघुवीरा, करीती अक्षय वाणे ओवाळीती रघुवीरा, लक्ष्मी सहित लक्ष्मण दुसरा, लक्ष्मी सहित लक्ष्मण दुसरा, झाले रामराज्य आनंदले सकळे, झाले रामराज्य आनंदली सकळे, तुका म्हणे गाई वत्से नर नारी बाळे, तुका म्हणे गाई वत्से नर नारी बाळे। ओम नमो भगवते श्रीरामाय। आजचा अभंग तुकाराम महाराज अयोध्येचं वर्णन करतायत। या अभंगामध्ये आनंद झाला, आनंदाचं वर्णन करतायत। आनंद झाला, कुणाकुणाला आनंद झाला, सुख आणि दुःख या द्वंद्वाच्या पलीकडे जो आहे त्याला आनंद म्हणतात। आणि महाराज त्या आनंदाचं वर्णन करतायत। कशामुळे आनंद झाला? अयोध्येसी आले रघुनाथ, भगवान श्रीराम अयोध्येमध्ये आले। भगवान श्रीराम कधी कधी अयोध्येमध्ये आले? त्यावेळेस भगवान श्रीरामांचा जन्म झाला रामनवमी, 10 लाख वर्षापूर्वी जवळजवळ। राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न हे चारही भगवंत आहेत आणि चौघांचा जन्म एकाच दिवशी झाला। रामनवमी, लक्ष्मण नवमी, भरत नवमी आणि शत्रुघ्न नवमी। आणि सीतामायाचाही जन्म नवमीला झाला, दुसऱ्या नवमीला झाला। या नवमीला चौघांचा जन्म झाला म्हणून रामनवमी। आणि आनंद कधी कधी झाला? ज्यावेळेस भगवान श्रीराम अवतरित झाले, कौशल्येचा राम, दशरथाच्या महालामध्ये अयोध्येमध्ये भगवान
श्रीराम अवतरित झाले आपल्या बंधू सहित, त्यावेळेस आनंद झाला. दुसरा एक आनंद झाला होता केव्हा, जेव्हा भगवान श्रीराम ते धनुष्य तोडतात आणि सीतेचं वरण करतात. श्रीराम आपल्या बंधू सहित आणि सीतामाता सहित मांडवी, उर्मिला यांच्या सहित अयोध्येमध्ये येतात आणि त्या ठिकाणी लग्न सोहळा होतो, विवाह. चौघांचा विवाह एकाच दिवशी. आणि त्यावेळेस दुसरा आनंद झाला होता दशरथाला, सगळ्या अयोध्येला आनंद झाला होता. आणखीन एक आनंद झाला तिसरा, त्याच्यामध्ये थोडस लोकांना दुःख झालं होतं. भगवंताचा श्रीरामाचा विरह झाला होता 14 वर्ष. 14 वर्षानंतर पुन्हा श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमंत, सुग्रीवा सहित अयोध्येला परत आले. आणि त्यावेळी पुन्हा आनंद अयोध्येमध्ये सर्वांना झाला. आणि तेव्हापासून दिवाळी सुरू झाली. श्रीराम परत अयोध्येला आले आणि म्हणून सर्व नगरी सजवली गेली. सर्व नगरीमध्ये दिवे लावले गेले, पताका लावले गेले, ध्वज लावले गेले, गुढ्या उभारल्या गेल्या, रांगोळ्या, सडा, संमार्जन, सुशोभित अशा प्रकारचं वातावरण सर्व अयोध्या त्या ठिकाणी सजली होती. हे तिसरं. आणि चौथं तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल, 22 तारखेला प्रभू रामलल्ला, बालक राम, रामलल्लाची प्रतिष्ठापना झाली आणि नवीन मंदिरामध्ये भव्य दिव्य अशा प्रकारे भगवंताचं स्वागत, प्रतिष्ठापना करण्यात आली हजारो साधू संतांच्या उपस्थितीमध्ये. त्यावेळी अयोध्या सजली होती. आणि त्या सजलेली अयोध्या हे चौथ्या वेळीची होती आणि सर्वजण आनंदित होते. 99.9% सर्वजण अयोध्येमध्ये जे होते ते आनंदामध्ये होते. ते भगवंताचं दर्शन करत होते, भगवंताचं स्मरण करत होते, भगवंताचं चिंतन करत होते, भगवंताचं नामसंकीर्तन करत होते, भगवंताची अर्चना, पूजा अर्चा पाहत होते, ऐकत होते, भगवंताची कथा, भगवंताचं कीर्तन करत होते. अशा प्रकारची अयोध्या त्या ठिकाणी सजली होती. आणि पुन्हा चौथ्यांदा अयोध्येमध्ये आनंद, उत्साह त्या ठिकाणी दिसून आला. अशा प्रकारचा आनंद महाराज त्या आनंदाचं वर्णन करतायत. तुकोबाराय, आनंद झाला अयोध्येसी आला रघुनाथ. ज्या ज्या वेळी भगवंत अयोध्येमध्ये येतात त्या त्यावेळी आनंद होतो. अवघा जय जयकार आलिंगीला भरत. जेव्हा वनवासातून राम परत आले तेव्हा काय केलं त्यांनी, पहिलं भरताला आलिंगन दिलं. कारण भरत हा श्रीरामापेक्षा जास्त वनवासाचं पालन करत होता. भरत महाराज गादीवर बसले नाहीत. भरत महाराजांनी रामप्रभूच्या पादुका गादीवर ठेवल्या आणि रामाचा सेवक म्हणून राज्य चालवलं. वनवासामध्ये प्रभू रामचंद्र काय खात असतील म्हणून त्यांनी अन्न त्या ठिकाणी जे आपण घेतो प्रसाद तो वर्ज केला. ते जमिनीवर झोपत होते, जमिनीवर नाही, जमिनीच्या खाली 2 फूट खड्ड्यामध्ये कुश गवत टाकून त्याच्यावर झोपत होते. अशा प्रकारचा त्याग आदर्श बंधू भरत. तो म्हणला नाही बरं झालं माझा भाऊ आता वनवासाला गेला, 14 वर्ष मी राजे आईश करतो. नाही, कारण ते भरत महाराज आहेत, ते भगवंताचे भक्त आहेत, ते भगवंत आहेत. भरत महाराज भगवंताचे अंश आहेत. ते चांश कला पुंसा कृष्णस्त भगवान स्वयं. स्वतः भगवान श्रीकृष्ण आहेत, बाकीचे अंश आहेत, अंशाचे अंश आहेत, कला आहेत. अशा प्रकारे हे 4 भगवान अयोध्येमध्ये अवतरले. आणि मग काय झालं, भरताला प्रभू रामचंद्राने आलिंगन दिलं. भगवंताजवळ काय आहे देण्यासारखं? भगवंत म्हणतात माझ्याकडे काय नाहीये देण्यासारखं, मी काय देऊ शकतो तर आलिंगन देऊ शकतो. एकमेकांना भेटून कडकडून मिठी मारून आलिंगन त्या ठिकाणी दिलं. तसं हनुमंताला आलिंगन दिलं.
ज्यावेळेस भगवंताकडे काही शिल्लक राहत नाही, कारण भक्त काय घेणार हो, पैसा अडका नोटा वगैरे भक्त त्या ठिकाणी मागत नाहीत. त्यांना गाडी घोडा नकोय. भक्तांना फक्त भगवंताची सेवा पाहिजे. आणि ज्यावेळेस प्रभू कृपा करतात त्यावेळेस आलिंगन देतात. ते आलिंगन फक्त बलराम, राधाराणी अशा काही मोजक्या लोकांना मिळत होतं आणि तेच आलिंगन भरत महाराजांना मिळालं. आनंदले लोक नर नारी परिवार, सगळे आनंदित झाले. जय जयकार त्या ठिकाणी चालू आहे, जयघोष होऊ लागलेला आहे. जय श्रीराम, जय श्रीराम अशा घोषणा संपूर्ण भारत देशामध्ये अनेक ठिकाणी जगाच्या पाठीवर आपण 22 तारखेला पाहिलं असेल, ऐकलं असेल. जय श्रीराम सगळीकडे जय जयकार होऊ लागला. सगळे घोषणा देऊ लागले, प्रभू रामचंद्राचं स्मरण करू लागले. प्रभू रामचंद्र ज्यावेळेस भरताला आलिंगन देतात त्यावेळेस आपल्या गुरु वशिष्ठांना नमस्कार करतात, वंदन करतात. माता कौशल्या, कैकेयी चरण वंदन करतात. आपल्या बंधूंना आलिंगन देतात. ज्येष्ठ आहेत त्यांना चरण स्पर्श करतात. अशा प्रकारचा आदर्श मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम, भगवान श्रीकृष्ण लीला पुरुषोत्तम, अचिंत्य लीला, अद्भुत अशा प्रकारच्या लीला ते भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये आपण ऐकतो. आणि भगवान श्रीराम आदर्श राजा, आदर्श पिता, आदर्श पती, आदर्श बंधू, आदर्श पुत्र, आपल्या माता आणि पित्याचं वचन पालन करण्यासाठी भगवान श्रीराम वनवासाला गेले. दाखवतात आदर्श की माता आणि पित्याचं वचन पालन करणं हा पुत्र धर्म आहे. आणि ते दाखवण्यासाठी स्वतः श्रीराम 14 वर्ष वनवासामध्ये गेले, वनामध्ये फिरले, अनेक ऋषीमुनींना भेटले, अनेक आश्रमांना भेटले, अनेक राक्षसांचा वध केला आणि शेवटी रावणाचा वध केला आणि लंका बिभीषणाला दिली. ते म्हणले नाहीत आता आपण लंका जिंकली, लंका आपली झाली, आपण राज्य करू. नाही, आदर्श. कारण ज्यावेळेस बिभीषण शरण आला प्रभू रामचंद्रांना त्यावेळेसच रामचंद्रांनी सांगितलं याचा अभिषेक करा, त्याला लंकेचा अधिपती बनवायचा आपल्याला. आणि लंका जिंकायच्या अगोदर, रावणाला मारायच्या अगोदर बिभीषणाचा अभिषेक केला. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाय. भगवंतांनी वचन दिलं. त्यावेळेस भगवान रामप्रभूंना विचारलं जर रावण तुम्हाला शरण आला तर, म्हणले मी अयोध्येचं राज्य रावणाला देईन. आणि भरत जर तुम्हाला त्या ठिकाणी म्हणला की मला अयोध्येचं राज्य नाही देणार रावणाला, तर तुम्ही काय कराल? तर प्रभू रामचंद्रांनी सांगितलं वैकुंठाचं राज्य भरताला देईल. एवढे दयाळू, एवढे कृपामय भगवान श्रीराम. आदर्श हा शब्द जर कुठून आला असेल तर श्रीराम जगताचा आदर्श आहे. जगताला आदर्श दाखवणारे आहेत प्रभू श्रीराम. एक वचनी, एक बाणी, एक पत्नी अशा प्रकारचा आदर्श रामायणामध्ये राम म्हणजेच आदर्श आहे. रामायण म्हणजे आदर्श आहे. सगळे शास्त्र, वेद, पुराण, इतिहास सगळ्यामध्ये श्रेष्ठ आदर्श असेल तर रामायण. वाल्मिकी रामायण, अनेक प्रकारचे रामायण आहेत, अनेक भाषामध्ये आहेत, अनेक देशामध्ये आहेत. आदर्श रामायण एक आहे, वाल्मिकी रामायण आहे. रामचरित मानस तुलसीदास करत, अनेक रामायण आहेत. आणि त्यामध्ये कोण आहे? रामप्रभू आदर्श आहेत. रामायणामध्ये प्रत्येक पात्र आदर्श आहे. भरत आदर्श आहे, शत्रुघ्न आदर्श आहे, लक्ष्मण आदर्श आहे, सीता आदर्श आहे, उर्मिला आदर्श आहे. प्रत्येक जण त्याग करतोय प्रभुरामासाठी. प्रत्येक जण काहीतरी त्याग करतोय. रामायणामध्ये प्रत्येकाची चढाओढ लागलेली आहे, कॉम्पिटिशन. आपण कशामध्ये त्या ठिकाणी कॉम्पिटिशन करतो? लोकांना मागं खेचायचं आणि मी पुढं कसं जाईल. रामायण ते शिकवत नाही.
त्यागाचा आदर्श रामायण शिकवतो. आणि त्या ठिकाणी काय होऊ लागले, वाद्यांचे गजर होऊ लागले, शंख वाजू लागले. पुण्यातून अनेक 200-300 लोक गेले होते कुठं, अयोध्येला शंख वाजवण्यासाठी. पुण्यातील भक्तांचं महान भाग्य, पुण्यातील लोकांचं, त्या अयोध्येला शंख वाजवायला गेले. प्रभू रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळी त्यांना सन्मान मिळाला. ज्यावेळेस भगवंत आले अयोध्येमध्ये, त्यावेळेस अशाच प्रकारचा उत्सव, अशाच प्रकारचा वाद्यांचा गजर, ढोल, ताशे, नगारे, शंख, रणभेरी वाद्य, तुतारी, अनेक प्रकारचे वाद्य त्या ठिकाणी वाजत होते. आणि अयोध्येतील लोक, नर नारी, स्त्रिया काय करत होत्या, माताजी भगवान रामप्रभूला ओवाळत होत्या. करीती अक्षयवाणे भगवंताला ओवाळत होत्या, रामप्रभूला ओवाळत होत्या. आणि काय मागत होत्या, अक्षय, प्रभू रामचंद्र अक्षय राहो, त्यांची कृपा आपल्यावर राहो. अक्षय, भगवंतासाठी क्षेम कुशल मागत होत्या. भगवंतासाठी भगवंताला त्या ठिकाणी अक्षयवान करत होत्या, ओवाळत होत्या. जसं आपण भगवंताची आरती करतो, ओवाळतो, किंवा जसं आपण संत महात्मे गुरु महाराज येतात तेव्हा त्यांची आरती करतो, ओवाळतो, तशा प्रकारे अयोध्येतील सर्व स्त्रिया, नर नारी भगवान रामप्रभूची त्या ठिकाणी आगवानी करत होते, ओवाळणी करत होते. आणि भगवंतासोबत कोण कोण आलं होतं, लक्ष्मी. लक्ष्मी कोण आहे, माता सीता. प्रत्यक्ष सीता माता, लक्ष्मी हे सीता मातेच्या रूपामध्ये आलेली. सोबत लक्ष्मण आहे, हनुमान आहे, राम भक्त, दास्य भक्तीचं उदाहरण हनुमंत महाराज. जय हनुमान. आणि या सर्वांची ओवाळणी अयोध्येतील नरनारी करतायत, अयोध्येतील स्त्रिया करतायत, सर्वांचं दर्शन करतायत, सर्वांची ओवाळणी करतायत, सर्वांची पूजा करतायत, सर्वांचं त्या ठिकाणी स्वागत करतायत. स्वागतम श्रीराम, सुस्वागतम श्रीराम, अशा प्रकारचं स्वागत अयोध्येमध्ये चाललेलं आहे. आणि सर्व आनंदामध्ये आहेत, सर्व वाद्यांचा गजर करतायत, सर्व जय जयकार करतायत. झाले रामराज्य आनंदली सकळे. आणि अशा प्रकारे रामप्रभू आल्यानंतर, लक्ष्मी साक्षात सीतामाता आल्यानंतर रामराज्य त्या ठिकाणी येतो. त्या ठिकाणी रामराज्य येतो. रामराज्य म्हणजे ज्या ठिकाणी दुष्काळ नाहीये, ज्या ठिकाणी दुःख नाहीये, ज्या ठिकाणी अकाल मृत्यू नाहीये, ज्या ठिकाणी व्याधी नाहीये, ज्या ठिकाणी भांडण तंटा नाहीये, अयोध्या, जिथे युद्ध होऊ शकत नाही, ज्या अयोध्येशी कुणी युद्ध करू शकत नाही, ज्या अयोध्येमध्ये युद्ध होऊ शकत नाही, अशा प्रकारची अयोध्या. पण याच अयोध्येमध्ये 500 वर्ष युद्ध करावं लागलं, 500 वर्ष लढा द्यावा लागला. कशासाठी, तर प्रभू श्रीरामाची पुन्हा स्थापना त्या ठिकाणी करण्यासाठी. 500 वर्ष, जवळजवळ 495 वर्ष हा लढा द्यावा लागला. आणि या 495 वर्षानंतर त्या ठिकाणी भगवंताचे, रामप्रभूचे भक्त विजयी झाले. भारतीय सनातन संस्कृती विजयी झाली. आणि रामलल्लाची प्रतिष्ठापना 22 तारखेला झाली. हा 495 वर्षाचा लढा आहे, युद्ध आहे. युद्धामध्ये कुणीही अयोध्येला जिंकू शकत नाही. अयोध्यामध्ये साक्षात प्रत्यक्ष भगवान आहेत, रामप्रभू आहेत. रामप्रभूची शक्ती आहे, लक्ष्मी सीतादेवी आहे, महाबली हनुमंत आहे. हनुमंताकडे एवढं सामर्थ्य आहे, एवढं बल आहे, एवढी शक्ती आहे, एवढी बुद्धी आहे, कुणीही त्यांच्या पुढे टिकू शकत नाही. असं असताना अयोध्या 500 वर्ष
लढा त्या ठिकाणी अयोध्येसाठी द्यावा लागला, रामप्रभूसाठी लढा द्यावा लागला. ही प्रभू रामचंद्राची भगवंताची योजना आहे आणि भगवंताच्या योजनेनुसार सर्व होत असतं. अनेक युद्ध झाले, अनेकांनी प्राण गमावले. भगवान श्रीराम ज्यावेळेस स्वधामाला गेले, त्यानंतर लवकुश यांनी त्या ठिकाणी अयोध्येची पुनर्स्थापना केली, मंदिर वगैरे स्थापित केलं. कालांतरानं ते नष्ट झालं आणि शरयू तीरावर राजा विक्रमादित्य त्या ठिकाणी फिरत होते. त्यांना माहित नव्हतं इथं राम अयोध्या आहे, इथं शरयू नदी आहे. आणि त्यावेळेस त्यांनी पाहिलं एक काळाकुट्ट तेजस्वी तेजपुंज अशा प्रकारचा राजकुमार असावा. गळ्यामध्ये माळा आहेत काळ्या, त्यांचा वर्ण एक काळा, वस्त्र एक काळे आणि घोडाही काळा, आणि तो तेजपुंज अशा प्रकारचा राजकुमार असावा अशी व्यक्ती आली त्या ठिकाणी. शरयू मध्ये उडी मारली आणि शरयू त्याने पाहिलं राजानी, माझ्या राज्यामध्ये असा कोण आहे तेजस्वी तेजपुंज अशा प्रकारचा कोण राजकुमार असावा, कुठून आला असावा, अशा प्रकारची त्या ठिकाणी जिज्ञासा लागली. आणि ज्यावेळेस तो तेजपुंज व्यक्ती शरयू मध्ये डुबकी मारून पुन्हा परत आला, त्यावेळेस तो शुभ्र श्वेत झाला, घोडा पांढरा झाला शुद्ध, त्याचा वर्ण गोरा झाला, माळा शुभ्र झाल्या, वस्त्र शुभ्र झाले. आणि अशा प्रकारे शरयू मध्ये गेलेला काळाकुट्ट अशा प्रकारचा तेजस्वी पुरुष, दिव्य अशा प्रकारचं तेज त्याचं दिसू लागलेलं आहे. आणि तो सगळा शुद्ध सात्विक शुभ्र अशा प्रकारचा दिसू लागलेला आहे. विक्रमादित्यानं विचारलं, तुम्ही कोण आहात, कुठून आलात, आणि या नदीमध्ये तुम्ही जाताना काळे होता आणि येताना पांढरे कसा झाला? त्यावेळेस विक्रमादित्यानं विचारलं, त्यावेळेस त्या तेजपुंज अशा प्रकारच्या राजकुमारांनी सांगितलं की मी प्रयागराज आहे, तीर्थ प्रयाग. अनेक लोक येतात पापी तापी आणि सर्वजण आपलं पाप त्या ठिकाणी प्रयाग तीर्थामध्ये माझ्यामध्ये सोडतात आणि त्यामुळे मी काळा होतो. आणि शुद्ध होण्यासाठी पुन्हा मी या शरयू नदीमध्ये येऊन डुबकी मारतो. शरयू मध्ये स्नान केल्यानंतर मी पुन्हा त्या ठिकाणी शुद्ध होतो. अशा प्रकारची शरयू आहे. ज्यावेळेस राजाने ऐकलं शरयू, म्हणजे मग अयोध्या कुठे आहे? म्हणजे इथंच अयोध्या आहे, इथंच रामप्रभूचा जन्म झाला होता. आणि त्याला सांगितलं की याच भागामध्ये रामप्रभूचा जन्म झाला होता, राम जन्मभूमी. म्हणजे ते ओळखायची कशी? म्हणजे तुम्ही एक गाय वासरू त्या ठिकाणी घेऊन जावा आणि ज्या ठिकाणी गाय आपोआप दूध देईल त्या ठिकाणी रामप्रभूचा जन्म झाला. राजानं ताबडतोब गाय घेतली आणि सगळ्या एरियामध्ये त्या भागामध्ये त्या ठिकाणी फिरू लागला. आणि एक ठिकाणी गेल्यानंतर गाय आपोआप धारा त्या ठिकाणी दुधाच्या देऊ लागली, गाय दूध देऊ लागली, आपोआप धार लागली. आणि मग राजाने त्या ठिकाणी राम जन्मभूमी मंदिर स्थापना केली, राजा विक्रमादित्यानं. अशा प्रकारे रामप्रभूचं मंदिर त्या ठिकाणी उभं होतं. आणि 1528 मध्ये परकीय लोक त्या ठिकाणी आले. परकीय लोकांनी आक्रमण केलं. त्यावेळेस मेहताब सिंग राजा होते. परकीय लोकांनी आक्रमण केलं. मेहताब सिंग राजा कमी सैन्य, यांच्याकडे 25% 20% सैन्य होतं. आणि जे परकीय मुस्लिम पराभव करू शकत नाही. अशा प्रकारे बाबर 2 वर्षामध्ये त्याचा मृत्यू झाला. पुन्हा एक दुसरा राजा आला, त्यांनी युद्ध केलं.
मंदिराचा ताबा घेतला, मस्जिदीचा ताबा घेतला, ज्या ठिकाणी बाबरांनी ढाचा बांधला होता, आणि पुन्हा त्या ठिकाणी रामप्रभूची सेवा सुरू झाली. पुन्हा मीर बाकी आला, त्यांनी पण अशाच अनेक वेळा युद्ध केलं, अनेक वेळा त्याला पळून लावलं, आणि त्यावेळी जो दुसरा राजा लढत होता त्याचाच सहकारी, त्याचाच मंत्री, त्यानं राजाच्या डोक्यात वार केला. राजाच्या डोक्याचे 2 शकलं झाले. पण त्या राजाची इच्छाशक्ती एवढी दृढ होती भगवंताची सेवा करण्याची, आपल्या डोक्याचे 2 शकलं झाले, त्यांनी ते शकलं बांधले, फेटा बांधला. फेट्याने काय केलं, डोकं बांधून टाकलं आणि युद्ध केलं, आणि युद्ध करता करता त्याला मृत्यू प्राप्त झाला. जसं बाजीप्रभू देशपांडे आपण ऐकतो इतिहासामध्ये, त्यांचं मुंडकं छाटल्यानंतर सुद्धा ते हजारो सैनिकांना दोन्ही हातामध्ये 2 तलवारी घेऊन मारत होते. धड आहे, धड, मुंडकं वेगळं झालेलं आहे, पण इच्छाशक्ती सेवा करण्याची. तशा प्रकारचं युद्ध त्या राजाने केलं, आणि तो दुसऱ्या दिवशी तो वीरगतीला प्राप्त झाला. ज्यावेळेस राजा गेला त्यावेळेस राणी, झाशीची राणी मर्दानी, तशा प्रकारे राणीनं युद्ध करायला सुरुवात केलं. राजाकडं हजारोनी सैन्य होतं, राणीकडे कमी सैन्य होतं. राणीने काय केलं, सगळ्या माताजींना, स्त्री सैन्य त्यांना ट्रेनिंग दिली, आणि ते काय करायचे, गुप्तपणे जायचं, झडप घालायची, मारायचं आणि निघून जायचं. अशा प्रकारे छुप युद्ध त्यांनी चालू केलं. आणि हे संतांनी पाहिलं. अनेक आचार्य संत त्यांनी आपले हजारो शिष्य त्या राणीच्या सोबत दिले, त्यांनाही ट्रेनिंग दिली, आणि त्यांनी अनेक प्रकारे लढा दिला. पण शेवटी तेही अपयशी झाले. लढता लढता गती त्यांना त्या ठिकाणी प्राप्त झाली. भगवंताच्या सेवेमध्ये प्रभू रामा करता त्यांनी प्राण दिले. त्यानंतर अनेक प्रकारचे भक्त त्यासाठी लढले. 2 भक्त होते, स्वामी समर्थ रामदास. समर्थ रामदासाचे 2 भक्त, त्यांनी 50 वेळा, एका भक्ताने 30 वेळा लढाई केली. कशासाठी, रामप्रभूचं मंदिर ताब्यात यायसाठी. एका भक्ताने 20 वेळा, अशा प्रकारे 50 वेळा त्यांनी युद्ध केलं. अशा प्रकारची बाबरी मस्जिद, त्याच्यासाठी युद्ध करावं लागलं. युद्ध का करावं लागलं, आपलेच लोक फितूर झाले, आपलेच लोक त्या ठिकाणी शत्रूला मिळाले, अंतर्गत त्या ठिकाणी कलह झाला, आणि त्यामुळं हे 500 वर्षाची लढाई त्या ठिकाणी लढावी लागली. अशा प्रकारे जे बाबरी मस्जिद होती त्या ठिकाणी 1959 मध्ये ज्यावेळेस भारतीय गव्हर्नमेंट स्थापन झालं, सरकारनं त्या ठिकाणी पहारेकरी ठेवले. म्हणले आत कोणी जायचं नाही, बाहेर कोणी यायचं नाही, तिथं पूजा अर्चा काय नाही करायची, ताळा लावा. आणि त्यावेळेस रात्रीच्या वेळेस एक सिक्युरिटी त्या ठिकाणी होता मुस्लिम, त्यानं पाहिलं मध्यरात्रीच्या वेळी प्रभू श्रीराम रामलल्ला त्या ठिकाणी चबुतऱ्यावर प्रकट झालेले आहेत, तेज त्याला दिसू लागलेलं आहे. आणि त्याने पाहिलं, प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन त्याला झालं, आणि त्याने कलेक्टरला त्या ठिकाणी निरोप पाठवला, या ठिकाणी असं असं घडलेलं आहे. त्यावेळेसचे पंतप्रधान नेहरूने कलेक्टरला सांगितलं, जे तिथं झालेलं आहे ते सगळं बाहेर काढा, मूर्ती तिथे ठेवू नका, आणि पुन्हा लॉक करा. त्या कलेक्टरने नकार दिला. म्हणले हे सगळे लोक त्या ठिकाणी जनक्षोभ होईल, लोक सगळे खवळलेले आहेत, जनक्षोभ होईल. जर तुम्ही रामाची मूर्ती बाहेर काढली तर अनेक प्रकारे संकटांना त्या ठिकाणी त्रास द्यावा लागेल. हे लोक काय करतील याचा थांग पत्ता लागणार नाही. तुम्ही काय करा, माझा राजीनामा घ्या, पण मी हे कार्य करू शकत नाही. कलेक्टरकडे पॉवर आहे, बघा, पंतप्रधानाला सुद्धा नाही म्हणू शकतो.
कलेक्टर, कमिशनर, मंत्र्यापेक्षा जास्त पॉवर आहे त्यांना, पण हे काय करतात? आपल्या पॉवरचा गैरवापर करतात. गैरवापर करून टेबला खालून कामं करतात. लक्ष्मी घेऊन टेबला खालून 2 नंबर करतात आणि म्हणतात चाललंय तसं चालू द्या. त्यांना जनतेचं, संस्कृतीचं, भारताचं त्यांना काही घेणं देणं नाहीये. आपल्याला पगार मिळतोय आणि आपल्याला 2 नंबरचा पैसा मिळतोय. अशा प्रकारची वृत्ती या लोकांची आहे आणि म्हणूनसाठी आपला देशाचा विकास होत नाही. आणि जोपर्यंत त्यांच्यामध्ये परिवर्तन होत नाही, तोपर्यंत भारताचा विकास होणं शक्य नाहीये. आणि जेव्हा त्या ठिकाणी आपले भक्त बसतील, वैष्णव बसतील, जे 2 नंबरचं काम न करणारे लोक बसतील आणि त्यावेळेस भारताचा विकास होईल आणि रामराज्य किंवा राम मंदिर सारख्या मोठ्या मोठ्या त्या ठिकाणी प्रोजेक्ट त्या ठिकाणी होतील आणि पुन्हा हे भारतीय संस्कृती, सनातन संस्कृती पुन्हा त्या ठिकाणी दृढ होईल. अनेक संस्कृती या जगामध्ये 5 वर्षामध्ये, 10 वर्षामध्ये, 15 वर्षामध्ये, 30 वर्षामध्ये नष्ट झाल्या, पण सनातन हिंदू संस्कृती 1313 वर्ष झाले आणि पुन्हा राम मंदिराची स्थापना झाली. हे सनातन संस्कृती आहे. सनातन म्हणजे ज्याचा अंत नाही आणि ज्याचा आदी नाही. आदी नाही, अंत नाही, सनातन, कंटिन्यू. अशा प्रकारची भारतीय संस्कृती आहे, अशा प्रकारची वैदिक संस्कृती आहे आणि याचा कोणी नाश करू शकत नाही. आणि आणखीन 10,000 वर्ष चैतन्य महाप्रभूंनी सांगितलेलं आहे की 10,000 वर्ष सुवर्णयुग आहे आणि या युगामध्ये आपली संस्कृती दृढ होईल आणि आपण भगवंताची सेवा करू शकू, भगवंताची भक्ती करू शकू. अशा प्रकारचं हे सुवर्णयुग आणखीन 9,500 वर्ष आहे. अशा प्रकारचा रामाचा इतिहास आहे. त्यानंतरचा इतिहास तुम्ही पाहिलेला आहे, ऐकलेलं आहे. कोर्टामध्ये त्या ठिकाणी अनेक पुरावे द्यावे लागले, उत्खनन झालं. ASI त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन केलं, रिपोर्ट दिला. अनेक त्या ठिकाणी वकिलांनी लढा दिला. अनेकांनी आपलं जीवन राम मंदिरासाठी कारसेवेमध्ये अनेकांनी प्राण दिले. अनेक भारतामधल्याच आपल्या पोलिसांनी, आपल्या सरकारांनी आपल्याच लोकांवर गोळीबार केले. अशा प्रकारे रक्तरंजित इतिहास ऐका, पहा आणि पुन्हा श्रीराम प्रभू त्या ठिकाणी प्रकट झाले, अवतरित झाले, स्थापना प्रतिष्ठापना झालेली आहे. अशा प्रकारे आणि रामराज्य यायचं बाकी आहे. रामराज्य येण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवा. सर्वांनी कृष्ण भावना, श्रीराम भावना त्या ठिकाणी आत्मसात केली पाहिजे. सर्वांनी कृष्ण भावनेचा, राम भावनेचा स्वीकार केला पाहिजे आणि तेव्हा रामराज्य शक्य आहे. आपण म्हणू शकतो की रामराज्य येण्याची सुरुवात झालेली आहे. रामराज्य म्हणजे काय? रामराज्यामध्ये दुःख नाहीये, रामराज्यामध्ये कुठलंही भांडण नाहीये, तंटा नाहीये, युद्ध नाहीये. अशा प्रकारचं रामराज्य जिथं वर्षा अपार होते, तिथं अनेक धान्य त्या ठिकाणी पिकतायत. पशु पक्षी, वृक्ष, वेली, सुबत्ता, जिथं लक्ष्मी आहे तिथं काही कमी पडत नाही. अशा प्रकारचं रामराज्य आहे. राम राम जर आपण म्हटलं तर यमदूत सुद्धा त्या ठिकाणी येत नाहीत. म्हणता राम राम कापे यम, यमदूत त्या ठिकाणी जवळ येत नाही. भूत प्रेताची तर राम म्हटलं की पळून जातात. राम नाम, राम से बडा राम का नाम, पायोरी महिने राम रतन धन पायो. राम नाम हे रत्न आहे, हे धन आहे. या धनाचा त्या ठिकाणी तुम्ही स्वीकार करा. राम म्हणे करिता धंदा, सुख समाधी त्या सदा. तुकाराम महाराज सांगतायत, जो आपलं काम करताना, कुठलंही कार्य करताना राम राम म्हणतो तो समाधीमध्ये आहे, तेच सुख समाधी आहे. अशा प्रकारचं रामाचा महिमा. राम आणि कृष्ण हे अभिन्न आहेत. कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत आणि राम अंश आहेत.
एते चांश कला पुंसा. त्या राम मंदिरामध्ये, ज्या अयोध्येमध्ये स्वप्नामध्ये कोणाला दुःख त्या ठिकाणी दिसत नव्हतं, अशा प्रकारची अयोध्या होती. कळी काळ यम सुद्धा त्या ठिकाणी भ्यायचे. रामाने काय केलं? अनेक प्रकारे रामचरित्र, राम मानस आपण त्या ठिकाणी वाचू शकतो. वाल्मिकी ऋषींनी 24,000 श्लोक रामावर लिहिलेले आहेत रामायणामध्ये. अनेक प्रकारचं त्या ठिकाणी रामाचं नाम किंवा प्रभू राम अभिन्नत्वात नाम नामिनो, अशा प्रकारे जय श्रीराम. तुकाराम महाराज रामप्रभूचं या ठिकाणी वर्णन करतायत, अयोध्येचं वर्णन करतायत, रामनामाचं वर्णन करतायत. आपल्याकडे वेळ कमी आहे. NVCC ला पुष्पाभिषेक चालू झालेला आहे. जवळ असतील ते अटेंड करू शकतात, लांब असतील ते ऑनलाईन पाहू शकतात. मी तिकडे चाललेलो आहे, तरी आपण या ठिकाणी विश्राम घेऊया. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्री